हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काय चाललंय? बरे आहात ना? अभ्यास कसा चालू आहे सर्वांचा? बरा चालू आहे ना? तर मी आपला हर्षकुमार सुरेश खंडाळे म्हणजेच तुमचा हर्षल सर आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि करकरीत चॅप्टर असा घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे वर्गमूळ. वर्गमूळ शोधा अगदी सोप्या व पारंपरिक पद्धतीने. मग आज आपण काय करणार आहे? वर्गमूळ शोधणार आहे. वर्गमुळाचे खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला काय करतात? परीक्षेला येतात. जे काही स्पर्धा परीक्षा असतील तुमच्या त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला फाइंड करा असं एक प्रश्न येतोय, वर्गमूळ फाइंड करा म्हणून. तर चला मग आज काय करू आपण फाइंड करूया आणि कसं करायचं आपल्याला ते एकदम पारंपरिक पद्धतीने करायचंय. तर इथे बघा मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत, काही मी सॉल्व्ह करणार आहे आणि काही करायचे काही तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. तर बघा इथं काय दिलेलं आहे, एक 324 वर्ग दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 324. आणि हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचंय. इथं काही ऑप्शन दिलेले आहेत. आता ह्या ऑप्शन पैकी कोणतं आहे ते फाइंड करायचंय आपल्याला. आता आपण कसं करतोय मग, जर आपल्याला एखाद्या याची वर्ग काढायचा असेल तर काय करतो आपण? 16 ने काय करतो? 16 ला गुणतो. म्हणजे जो नंबर आहे त्याने त्याला गुणाकार करतो आणि ते काय येईल ते काय राहील 16चा वर्ग असेल. पण आता आपल्याला इतकं करत बसायला टाइम असतो का परीक्षेमध्ये? बिलकुल नाही. तर मग काय करायचं आपल्याला? पारंपरिक मेथड म्हणजे कोणती राहील त्याची? फॅक्टरायझेशन मेथड. कोणती असेल? फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टर या मेथडने काय करायचं आपल्याला? फाइंड करायचंय. जसं की आपण लसावी मसावी काढतो त्याच प्रकारे आपल्याला काय करायचंय हे सुद्धा सॉल्व्ह करायचंय. तर 324 तुम्हाला हे माहितीये का आपलं कसोटी, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 5 ची कसोटी, ह्या कसोट्या माहित असतील तुम्हाला. तर आता शेवट कशावर होतोय? 4 वर होतोय. म्हणजेच 4 हे 2 च्या पाड्यामध्ये येतात का? येतात. म्हणजेच ज्या ज्या अंकाचा शेवट 0 0 2 4 8 ह्या नंबरवर होतो ते सर्व काय येतात? 2 च्या पाड्याने. म्हणजे 2 ने त्याला भाग जातोय. तसंच आपल्याला काय करायचंय इथं करायचंय. तर शेवटच्या 2 वर 4 वर होतोय म्हणजेच हे 2 च्या पाड्यामध्ये येतील. तर चला मग आपण सॉल्व्ह करूया. घ्या या इथं 2 बे 1 बे, इथं काय आहे 2 म्हणजे 3 मधून एक बे 1 बे घेतलेला आहे आपण. तर 3 मधून 2 गेला म्हणजे 1 उरतो. 1 ह्या साईडला घ्यायचा आहे. मग बेच्या पाड्यात 12 आहे का? बे सक 12 उरला किती? 4. बे दुने 4. आता किती आलेलं इथं उत्तर आपलं 162. म्हणजेच आता 2 वर काय आलेलं इथं शेवट सुद्धा काय होतोय? 2 ने होतोय. म्हणजे हे सुद्धा काय होईल? 2 च्या पाड्यामध्ये होईल. म्हणजेच 2 ने भाग जाईल. मग परत एकदा घेऊन टाका 2 बे 1 बे म्हणजे बेच्या पाड्यात 16 येते का? बे 8 16 आणि बे 1 बे. आलं का? आता 81 असा कोणता पाढा आहे ज्याच्यामध्ये 81 येतोय ते बघू काय आपण. कोणता पाढा आहे मग असा? 9चा पाढा आहे का? 9 न मग किती येतंय? 81. 9 9 81 आणि 9च्या पाड्यामध्ये 9 तर येईलच. 9 1 9. आता काय झालेलं इथं 2 पेअर भेटलेले आपल्याला. एक 2 ची पेअर भेटलेली आणि एक 9 ची. मग काय करायचं? हे 2 आणि हे 9 बाजूला घेऊन टाकायचं. घेतले 2 आणि 9 आणि मग काय करायचं? हे 9 आणि 2 जे आहेत याला काय करायचं? आपापसात गुणाकार करायचा आहे. मग 9 दुने किती होत आहे उत्तर? 18. म्हणजेच आता काय आलेलं आपलं उत्तर? 18 आलेलं. म्हणजेच 18 हे वर्गमूळ आहे. कशाचं आहे? 324चं. कशाचं आहे? 324. झाले का फाईन? किती वेळ लागलेला आहे आपल्याला? अतिशय जर आपले पाढे पाठ असतील तर अतिशय कमी वेळात आपण काय करू शकतो? स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो. आता किती आलेलं इथं उत्तर आपल्याला? 18 आलेलं आहे. मग बघा इथं आपल्याला ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का 18? ऑप्शन ए 16, बी 17, सी 18. कोणतं ऑप्शन? सी. ऑप्शन सी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 18 दिलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचंय? दुसरे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल आपल्याला. तर बघितलं आपण कसं केलंय सॉल्व्ह. अशाच प्रकारे आता काय करू आपण? पुढचं सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. करून बघू. मी काय करतो? 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आणि बाकीचे काय करा मग
तुम्ही सॉल्व्ह करा. काय आलं होतं आपलं उत्तर 18 आलं होतं. बरोबर. तर आता काय घ्यायचंय आपल्याला 625 घ्यायचंय. 625 याची सुद्धा काय करायचंय त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर आता पहिले काय केलं होतं आपण 2ची कसोटी. 2ची कसोटी काय होती मग आपली 0 2 4 6 आणि 8. तसंच आता याचा शेवट कशावर होतोय 5 वर. म्हणजेच ही कोणती कसोटी असू शकते 5ची कसोटी असू शकते. कोणती 5ची कसोटी. मग 5ची कसोटी काय आहे ज्या ज्या अंकाचा शेवट 0 आणि 5 वर होतो ते सर्व काय होईल 5च्या पाढ्यामध्ये येईल किंवा 5ने त्याला काय होईल भाग जाईल. तर बघा मग घेऊन टाका 5. 5च्या पाढ्यात 6 येतोय का नाही. मग त्याच्यापेक्षा कमी कोणता नंबर येईल 5. 5 एक 5. मग आता 6 मधून 5 गेले किती उरतो 1. 12तून मग आता काय करायचं 12 येतोय का 5च्या पाढ्यामध्ये नाही. मग 5च्या पाढ्यामध्ये 10 येतोय. किती नंबरला येतोय 5 दुने 10. आता परत 12तून 10 गेले किती उरले 2. 12च्या पाढ्यात 25 येतात का हो येतात. किती येतात मग 5च्या पाढ्यात सॉरी 5च्या पाढ्यात 25 येतात का येतात. किती नंबरला येतोय 5. 5 5 25. तर परत एकदा काय आलाय शेवट 5 वरच आलाय. म्हणजे 5 न याला परत एकदा भाग जाईल. मग 5च्या पाढ्यात 12 येत नाही. मग 5च्या पाढ्यात त्याच्यापेक्षा कमी काय येईल 5 दुने 10. परत 2 इकडे आले 5 5 25. परत आता 25 25 म्हणजे 5च्या पाढ्यात येईनच 5 5 25. परत 5च्या पाढ्यात 5 येईन 5 1 5. आता 5च्या पेअर आलेले आपल्याला 5च्या पेअर आलेले किती आलेले आहेत 2 आलेले आहेत. मग 5 हे साईडला लिहून घेऊ आपण 5. आता हे जे 5 5 आलेले आहे काय करायचं आपापसात याला काय करायचंय गुणाकार करायचंय 5 5 25. म्हणजेच काय आलं आपलं उत्तर इथं 25. 25 हे स्क्वेअर रूट आहे कशाचा आहे 625 चा आहे. मग बघा आता आपल्याला ऑप्शन मध्ये 25 दिसतंय का कुठं किती ऑप्शन आहे बी. व्हेरी गुड. किती आहे पण बी. आता मग अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला परत एकदा 3 नंबरचा ऑप्शन करायचंय का सॉल्व 3 नंबरचा सुद्धा करून बघूया. आणि 3 नंबरचं केल्यानंतर हे बाकीचे जे 2 आहे ते मी तुम्हाला काय करणार आहे होमवर्क देणार आहे. हो चालतंय. मी जे काही तुम्हाला देईन उत्तर ते तुम्ही काय करायचे मला कमेंट करायचे. ठीक आहे. आता याचं काय आलं होतं 18 आलं होतं याचं 25 आलं होतं. आणि आता काय घ्यायचं आपल्याला पुढचं 441. 441. आता बघा इथं शेवट कशावर होतोय 1 वर होतोय. म्हणजे आता 2च्या पाढ्यात 1 सुद्धा येत नाही शेवटी. मग कसोटी होईल कोणती 3ची कसोटी लागू होईल. मग 3ची कसोटी काय आहे मग आता माहितीये का शेवटी 3 1 हे नाही 3ची कसोटी काय आहे 3च्या पाढ्यामध्ये जे जे नंबर येतील ते काय होईल 3ची कसोटी होईल. म्हणजे काय आपल्याला हे सर्व काय करायची बेरीज करायची. 4 आणि 4 किती होतो 8 आणि 8 प्लस 1 किती होतो 9. म्हणजे 9 हे 3च्या पाढ्यामध्ये येतात का येतात. किती नंबरला येतोय 3 3 9. तर बघा आता मग म्हणजे हे काय होईल 3 याला काय होईल भाग जाईल. 3च्या पाढ्यात 4 येत नाही 3 1 3. 4 मधून 3 गेले किती उरतो 1. 3च्या पाढ्यात 14 येत नाही. मग त्याच्यापेक्षा कमी कोणता नंबर येतोय 3 3 चौक 12. 14तून 12 गेले किती उरले 2. 3च्या पाढ्यात 21 येतो का कितव्या नंबरला येतोय 3 7 21. आता काय झालेलं आहे आपल्या इथं बघा परत एकदा 3च्या कसोटीनं आपण काय केलेलं आहे इथं हे सॉल्व्ह केलेलं आहे. किती आलेलं उत्तर आपलं 147. आता 147 सुद्धा 3च्या पाढ्यामध्ये येईल का बघा बरं 1 आणि 4 5 5 आणि 7 किती होते उत्तर 12. किती येते उत्तर 12. म्हणजेच 12 हे 3च्या पाढ्यामध्ये येऊन जातात. मग काय करायचंय 12 येतात म्हणल्यावर याला सुद्धा काय 3ची कसोटी लागू होते. मग करून घेऊन टाकू आपण 3च्या पाढ्यात 14 येत नाही. मग 3च्या पाढ्यात त्याच्यापेक्षा कमी नंबर येईल का कोणता नंबर येईल 12. 12 येईल ना कितव्या नंबरला येईल 3 चौक 12. 14तून 12 गेले किती उरले 2. 3 मग 27. किती आलं
27. मग आता काय आहे 49. 49 मग आता असा कोणता पाढा आहे ज्याच्यामध्ये 49 येते? कोणता आहे? 7. कोणता पाढा आहे? 7. 7च्या पाढ्यात 49 येतोय का? किती नंबरला येतोय? 7 7 49. परत एकदा मग काय 7च आलेलं आहे. 7च्या पाढ्यात 7 येतोय. 7 1 7. आता काय भेटलं आपल्याला? 3ची आणि 7ची पेअर भेटलेली. मग हे 3 आणि 7 परत एकदा बाजूला घेऊन टाकू आपण. 3 आणि 7. मग काय करायचं? 3 ने 7 ला काय करायचंय? गुणाकार द्यायचा आहे. मग 7 किती येतं उत्तर? 21 येते. म्हणजेच 21 हे स्क्वेअर रूट आहे. कशाचं आहे? 441 आहे का बघा? 21 कुठे ऑप्शन मध्ये आपल्या? कुठे? बी 21. म्हणजेच आता काय आपलं ऑप्शन बी हे उत्तर करेक्ट आलेलं आहे. 21 हे स्क्वेअर रूट आहे. कशाचं आहे? 441. जर तुम्हाला आपले व्हिडिओ समजत असेल, मी शिकवलेलं समजत असेल तर काय करायचंय? कमेंट मध्ये नक्की सांगायचंय आणि पुढचा कोणता टॉपिक आहे तो सुद्धा मला सांगायचा आहे की मी कोणता पुढे टॉपिक शिकवायचा आहे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? आता पुढचं काय एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घ्यायचंय का? मला असं वाटतंय की तुम्ही काय करावं, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करावं आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला याचं उत्तर काय आहे. आणि याचं सुद्धा मी ऑप्शन जाणून बुजून नाही दिलेलं, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि मला सांगायचं. ठीक आहे, तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.